उत्साहाची लाट दिसत आहे। आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण नमस्कार मंडळी, मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग। जनता विद्यालय नायगाव शाळेमध्ये भरणार आहे आनंद मेळावा। आपल्या या खास आणि उत्साहानं भरलेल्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, ज्याची तुम्ही उत्साहाने वाट बघत आहात, थोड्याच वेळात आपण त्या ठिकाणी जाणार आहोत, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या शाळेच्या आवारामध्ये पाऊल टाकताच रंगीबिरंगी स्टॉल इथं बघायला मिळत आहे। चला तर मित्रांनो, आपण त्या शाळेमध्ये आता जातोय। या शाळेमधील अप्रतिम असं दृश्य मित्रांनो बघायला मिळतंय, मी तुम्हाला दाखवतोय। मित्रांनो, तुम्ही बघू शकता तर मुलींना, तुम्ही कितवीच्या विद्यार्थिनी आहे आणि तुम्ही इथे स्टॉल काय लावलाय? तर या मुलींनी मुरब्बाचा स्टॉल लावलेला आहे। तुम्ही कितवीचे विद्यार्थी आहात? 9वीचे विद्यार्थी। तुम्ही स्टॉल काय लावलाय? छोले भटुरे आणि भेळ। छोले भटुरे आणि भेळ, बरं ठीक आहे। तर मित्रांनो, या मुलांनी छोले भटुरे आणि भेळ यांचा स्टॉल लावलेला आहे। मुलांना, तुम्ही कितवीचे विद्यार्थी आहात? 6वी चे विद्यार्थी। आणि तुम्ही स्टॉल काय लावलाय? छोले पुरी, अच्छा। समोर खूप गर्दी दिसत आहे, तर मी त्या स्टॉलकडे जात आहे, तर बघूया काय आपण तिकडे। इथे हा स्टॉल लावलेला आहे, पाणीपुरीचा स्टॉल आहे, आणि त्या पाणीपुरीच्या स्टॉलला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे। तर तुम्ही मित्रांनो बघू शकता, इथे स्टॉल जवळ खूप गर्दी आहे। तुझ्या शाळेचं नाव सांग। जनता विद्यालय नायगाव। तू कितवीचा विद्यार्थी आहे? 7वी। तू स्टॉल काय लावलाय? लिंबू सरबत। तुला या स्टॉलला रिस्पॉन्स चांगला मिळाला? तर मित्रांनो, आमचे मित्र मोहनभाऊ खालकर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। या शाळेतल्या मुलांनी खाण्याचे पदार्थाचे स्टॉल लावलेले आहेत। कोणी पाणीपुरी, पावभाजी, आईस्क्रीम, पाणीपुरी, भेलपुरी, तर काही मुलांनी सँडविचचे स्टॉल लावलेले आहेत, तर अजून बरेच काही। प्रत्येक स्टॉल मागे उभा आहे आत्मविश्वास। हसणारं मूल ते फक्त वस्तू विकत नाही, तर शिकत आहे जबाबदारी, व्यवहार, ज्ञान आणि एकत्र काम करण्याची कला। चला तर या आनंद मेळाव्याचा फेरफटका आजच्या ब्लॉगमध्ये मारणार आहोत। तर भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये एका नवीन ठिकाणी आणि नवीन अनुभवासोबत। तोपर्यंत हसत रहा, आनंदात रहा। चला तर पुन्हा भेटूया। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।